नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉइंट पुणे। आजचा व्हिडिओ हा एक ओपन स्टेट बद्दलचा व्हिडिओ असणार आहे। इथून पुढचे जे 5-6 व्हिडिओ असतील आपले ते याच सिरीजवर असतील। म्हणजे ओपन स्टेट कुठले कुठले असतात आणि त्या राज्यात प्रवेश मिळवण्यासाठी काय काय प्रक्रिया असते। टोटल 19 ओपन स्टेट आहे, त्यातले 3 स्टेट आज आपण बघणार आहोत, कर्नाटक, केरळ आणि तेलंगणा। सगळ्यात पहिला स्टेट आहे केरळ। केरळ हे राज्य मेडिकल एज्युकेशनच्या दृष्टीने खूप चांगलं राज्य आहे। साऊथ मध्ये तसंही मेडिकल एज्युकेशनचं खूप चांगलं कल्चर आहे। केरळ, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या राज्यात नॉर्थ साईडचे भरपूर मुलं प्रिफर करतात तिथे प्रवेश घेणं। तर केरळमध्ये टोटल 20 कॉलेजेस आहे, 15% जागा ओपन आहे, 414 सीट्स येतात। आपण हे सगळ्या गोष्टी करतो या प्रायव्हेट कॉलेजेस बद्दल आहे। गव्हर्नमेंट कॉलेजला जर तुम्हाला तिथे सीट घ्यायची असेल तर ऑल इंडिया कोटा एकच ऑप्शन आहे। पण प्रायव्हेट कॉलेजला मला जर केरळला प्रवेश घ्यायचा असेल तर 15% सीट्स ओपन आहे, 414 सीट्स ओपन आहे आणि 20 कॉलेजेस आहे। लास्ट इयर फीस होती 7 ते 8 लाख रुपये आणि लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेटचा रँक होता 63,353 आणि मार्क्स होते 609। तर हे कुठल्या कॉलेजला एवढ्या मार्कवर मिळालं तर त्याच्या कॉलेजचं नाव आहे पलाक्कड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स। पलाक्कड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स 2024 चे एस्टॅब्लिशमेंट होतं, म्हणून 67,000 रँक पर्यंत मिळालं होतं। आणि केरळ राज्याची प्रक्रिया ही नीट परीक्षेच्या आधीच सुरू होते। फेब्रुवारी महिन्यातच केरळ राज्याचे दरवर्षी काउन्सिलिंगचे फॉर्म येतात आणि मार्च महिन्यात संपून जातात। कदाचित केरळ यावर्षी परत एकदा नीटच्या रिझल्ट नंतर ओपन होईल। जर केरळ राज्य काउन्सिलिंगसाठी परत एकदा ओपन झालं तर चाणक्य करिअर पॉइंट कडून तसं नोटिफाय केलं जाईल। दुसरं अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे जे की सगळ्यात जास्त सीट सध्या देशामध्ये आपण म्हणू शकतो, ते राज्य आहे कर्नाटक। कर्नाटक राज्य हे प्रायव्हेट कॉलेजेससाठी 20% ओपन आहे। साधारणतः 35 कॉलेजेस आणि 797 सीट कर्नाटकामध्ये आहेत। त्याच्यात कर्नाटकामध्ये 2 टाईपचे कॉलेजेस आहेत, एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आणि दुसरं आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज। जसं रमैया वगैरे सारखे कॉलेजेस जे आहे त्यांच्या फीज आहे 25 लाख रुपये प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजच्या। असे 6 ते 7 प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज कर्नाटकामध्ये आहे आणि कर्नाटकामध्ये फ्लॅट 12 लाख असणारे कॉलेजेस आहे, 27-28 कॉलेजेस, त्यांची फी फ्लॅट 12 लाख रुपये। प्रत्येक कॉलेजला तुम्ही कुठल्याही कॉलेजला प्रवेश घ्या तुम्हाला फी ही 12 लाख रुपयेच लागणार आहे। तर 12 लाख रुपये ज्या कॉलेजेसची फी होती अशा कॉलेजेसचा लास्ट इयरचा कट ऑफ होता 1,33,093 1,33,093 या रँकवर 554 मार्कावर SR पाटील मेडिकल कॉलेज जे की बागलकोटला आहे आणि हे पण मेडिकल कॉलेज मागच्या वर्षीच एस्टॅब्लिश झालं होतं म्हणून कमी मार्क्सवर मिळालं। युजली कर्नाटका 1,20,000 रँक पर्यंत मिळत होतो, मागच्या वर्षी ते 1,33 पर्यंत बघायला मिळालं, यावर्षी कदाचित 1,40 पर्यंत पण मिळेल। तर कर्नाटकचे पण काउन्सिलिंगचे फॉर्म हे नीट परीक्षेच्या आधीच संपून गेलेले आहेत, पण कर्नाटक हे 2 ते 3 वेळा परत एकदा ओपन होईल असे आपल्याला अंदाज आहे। तर कर्नाटक परत एकदा ओपन झाल्यावर आपण तसं ग्रुपमध्ये नोटिफाय करू। कर्नाटक हे राज्य सगळ्यात जास्त सीट्स असणारं राज्य आहे। त्यानंतर महत्वाचं राज्य आहे तेलंगणा। तेलंगणा हे 5.25% ओपन आहे, म्हणजे इतर राज्यातला विद्यार्थी तिथे फक्त 5.25 सीट साठीच एलिजिबल आहे। महाराष्ट्रातला असू द्या किंवा इतर राज्यातला कुठल्या राज्यातला असू द्या, तेलंगणा हे राज्य 5.25% ओपन आहे। तेलंगणामध्ये साधारणतः 27 कॉलेजेस आहे, 304 सीट्स आहेत। तेलंगणाची फीस व्हॅरी करते 11.5 लाखापासून 13 लाख पर इयर पर्यंत। तेलंगणा राज्यामध्ये एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असणारं सुद्धा कॉलेज आहे, त्याचं नाव आहे निलिमा इन्स्टिट्यूट। निलिमा इन्स्टिट्यूटची फी एकट्या कॉलेजची फी फक्त 15 लाख रुपये, बाकी जे प्रायव्हेट कॉलेजेस आहे त्यांची फी 11.5 लाखापासून 13 लाख रुपये आहे। तेलंगणामध्ये लास्ट ऍडमिटेड जो कॅन्डिडेट होता तो 1,79,067 रँकवर मिळालेला होता आणि त्याला मार्क्स होते 518 आणि कॉलेजचं नाव होतं TRR मेडिकल कॉलेज पाटणचेरू। TRR आणि सुरभी या 2 कॉलेजेस जे आहे ते तेलंगणामधले सगळ्यात शेवटचे कॉलेजेस आहे, म्हणजे कमी मार्कवर मिळणारे कॉलेजेस TRR आणि सुरभी। तेच निलिमा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स 15 लाख रुपये फीस असल्या कारणाने त्या कॉलेजचा कट ऑफ होता 2,96,115 रँक आणि मार्क्स होते 442। तर असे उद्या पण 3 स्टेट बद्दल आपण डिस्कस करणार आहोत। तुम्हाला भारतातल्या प्रत्येक ओपन स्टेट बद्दल माहिती पाहिजे असल्यास आमच्या या सिरीजला फॉलो करा, चाणक्य करिअर पॉइंटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।